परतवाडा येथून सकाळी 4 वाजतापासून पदयात्री हजारोच्या संख्येने चिखलदरा देवी दर्शनासाठी निघाले होते। चिखलदरा येथे 15 ते 20 हजार भाविक देवीच्या दर्शनासाठी पायदळ पोहोचले। ते चिखलदरा पर्यटन नगरी भाविक भक्तांनी दुमदुमून गेली होती। जय माता दी हा एकच आवाज सगळीकडे घुमू लागला होता। पर्यटन नगरीचे वातावरण भक्तिमय झालेले दिसले। चिखलदरा देवी पॉइंट ते मोथापर्यंत 6 किलोमीटर परिसर भक्तांनी खचाखच भरला होता। भाविकांच्या सुविधेकरिता विविध ठिकाणी स्टॉल्स लावण्यात आले होते। परतवाडा ते चिखलदरा रस्त्यावरती 50 ते 60 ठिकाणी चहा पाणी व फराळ विविध फळे पदयात्रींकरिता सोय करण्यात आली होती। या पदयात्रेमध्ये विविध पालख्या सहभागी झाल्या होत्या। या सगळ्या पालख्यांमध्ये बाळूमामा देवस्थान जनोन्या ही पालखी अनोखी होती। या पालखीमध्ये सोन्या घोडा, भीमा एडका व बाळूमामाचा रथ तसेच उंट पालखी व बाळूमामांच्या पादुका हरिपाठ मंडळ यासह 700 ते 800 भाविक या पालखीमध्ये सहभागी झाले होते। ही पालखी काल सकाळपासूनच निघाली होती। रात्री या पालखीने देवगाव येथे मुक्काम केला। या पालखीचे वैशिष्ट्य असे की ही पालखी पायदळ चालून या ठिकाणी पोहोचली। या पालखीचे नियोजन भज्जू मोरे, गोंडू येवले, अशोक थोरात, बाळू येवले, सोमा मोरे यांच्या मार्गदर्शनामध्ये ही पालखी या ठिकाणी 3 वर्षापासून मार्गक्रमण करीत आहे। या यात्रेमध्ये अनेक पालख्या व कावडी सहभागी झाल्या होत्या। या यात्रेमध्ये परतवाडा, अचलपूर, अंजनगाव, दर्यापूर, चिखलदरा, धारणी व मध्य प्रदेशातील काही गावे या पदयात्रेमध्ये सहभागी झाले होते। या पदयात्रेची सुरुवात नवरंग मंडळ परतवाडा यांनी सुरू केली होती। या पदयात्रेला यावर्षी 15 वर्षे पूर्ण झालेली आहेत। या पदयात्रेमुळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भक्तिमय वातावरण निर्माण झालेले असून पर्यटन नगरीमध्ये जोर से बोलो जय माता दीचे आवाज दुमदुमत होते। या पदयात्रेमध्ये मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल, अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा तसेच जिल्ह्यातील इतर गणमान्य पदाधिकारी सहभागी झाले होते। चिखलदरा येथील वैराट माता मंदिर येथे भाविक भक्तांकरिता उपवासाकरिता मंदिराच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने केळी व फराळाचे साहित्य वाटप करण्यात आले। रुपेश चौबे, मनोज शर्मा, आशिष चौबे, भास्कर हरमकर, हिरोजी हेंगडे यांनी या ठिकाणी फळे अर्पण करून भाविकांची सेवा केली। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा।